तो एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं। गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो, मी कधी गेलोच नव्हतो। तिथे गेलो, तिथे ते काहीतरी काय गंडोला म्हणून, म्हणजे गंडोला, मराठी भाषेवर जाऊ नका लगेच, गंडवला नाही गंडोला असं काहीतरी एक वरती तिकडे त्या गुलमर्गच्या इकडे होतं, नाही गंडोला। शिशिर शिंदे म्हणतात शिकारा, नाही म्हटलं शिकारा। तिथे मी गेलो, पूर्ण बर्फ होता, पूर्ण बर्फ। फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो, तिथे पोहोचलो, मला असं अजूनही आठवतं, आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो। खाली आल्यानंतर आज अगदी हा आता पांढरा शर्ट आपला, इथे खांब होते, दोऱ्या लावले होते, त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं। तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते। मला समजे ना एक कशासाठी उभे आहेत, तोपर्यंत लक्ष नव्हतं गेलं आमचं लांब। त्या ज्या केबल कार्स येतात वरती, त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते, ज्याच्यातनं त्यांचं जेवण, कपडे, औषधं सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती। आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतं, पूर्ण बर्फ। तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ। ते सगळं सामान आलं, त्यांनी सामान घेतलं, सामान उतरवलं, सगळं खांद्या बिंद्यावरती घातलं, डोक्यावरती घेतलं, भरपूर सामान होतं। आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते। तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या आपल्या, त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं, ते एकटे असतात। एकटे म्हणजे जे काय 8-10 जण जे असतील एकेका छावणीवरती, तेवढेच जण असतात। अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत। ते काय करत असतील, कोणासाठी करतायत ते, कोणासाठी उभे आहेत तिथे, कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे। त्यातल्या काही नागरिकांना वाटतं काय फरक पडतो, कलाकाराला काय बाउंड्री नसते। मला तर कधी कधी वाटतं उलटे फिर आणि ह्याना घाला गोळ्या, ते पाकिस्तानचे राहू देत बाजूला। यांना गोळ्या घातल्याशिवाय हे सरळ येणार नाहीत, सरळ म्हणजे सरळ। काय थट्टा लावली आपण। भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले नोकर आहेत। तुम्ही तिकडे मरा, आज एक एक शहीद होऊन ज्याला एक एक घरी जातात, काय होत असेल तिकडे। ती विधवा पत्नी तिथे असेल, तिला काय होत असेल।